तर सुनील शेळके यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत। राऊतांनी आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावेत असं आव्हान त्यांनी दिलंय। संजय राऊत यांना व्यावहारिक किती माहिती आहे हे मला माहित नाही, परंतु संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत। मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल, मला शासकीय कुठल्या नोटिसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी, त्याचे पुरावे द्यावे। जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठलेही पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही। सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणावरून विधानसभेत मोठा गदारोळ झालाय। सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। सोयाबीन खरेदी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला, तर भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारला प्रश्न विचारला। मंत्रालयातील दलालांवर कारवाई करणार का असा सवाल त्यांनी विचारला आणि सोयाबीनच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत विरोधकांनी सभात्याग केला। अध्यक्ष महाराज, आपण सोयाबीन खरेदी करतो, कापूस खरेदी करतो, तूर करतो, धान खरेदी करतो। अध्यक्ष महाराज, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। मागच्या काळामध्ये मागच्या अधिवेशनात हाच प्रश्न मी विचारला होता। त्यावेळेचे अन्न नागरी पुरवठा मंत्री अजितदादा पवार होते अध्यक्ष महाराज। या सभागृहात त्यांनी सांगितलं होतं की मी मीटिंग घेऊन, जसं आता ते सन्माननीय मंत्री सांगतात त्याप्रमाणे मीटिंग घेऊन हा प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करू। अध्यक्ष महाराज, अर्थमंत्री इथं आहेत आता। या अशा सगळ्या योजनेमध्ये राज्याच्या तिजोरीला किती पैशाचा चुना लागतो, ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे, ही काही व्यापाऱ्यांसाठी किंवा कोण मोठ्या दलालांसाठी नाही आहे। ते दलालाचा उल्लेख करत होतात म्हणून। अध्यक्ष महाराज, ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, त्याच्या मालाला समर्थन मूल्य मिळावं त्यासाठी ही योजना आहे। पण हे मधले दलाल आणि मग मंत्रालयातही दलाल बसले आहेत का, हा पण प्रश्न या निमित्तानं उभा होतोय। महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन हे तिथल्या संचालकांच्या म्हणण्यावर खरेदी केंद्र अलॉट करतात आणि तिथं सारा भ्रष्टाचार आहे। आणि म्हणून याच्याविषयी पुढच्या आठवड्यात आपण आपल्या दालनात बैठक घेणार काय, हा माझा एक प्रश्न। आणि या मंत्रालयात दलाली करणारे हे दलाल सर्व क्षेत्रात शिरून राहिले, ह्या दलालांची SIT चौकशी करणार काय। आणि तिसरं तुमच्याही काळात होते भास्करराव, हे ऐकून घ्या, ह्याला राजकारण करू नका। हा दलाल काँग्रेसचं सरकार असतानाही कार्यरत होता, आताही आहे। तिसरा विषय, याविषयी धोरण ठरवणार काय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, भास्करराव एक मिनिट, ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे 64 लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार। त्यामुळे या ठिकाणी आपण आता त्यांना जशी ती विनंती केली आहे तशी ही पण विनंती त्यांना आपण करू की किमान काही एका लेवलच्या वरच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस करता तरी त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने दिलं पाहिजे। आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला आहे तो महत्त्वाचा आहे। आज आपल्याकडे क्वालिटी व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे जे आहे ते वाईट आहेत असं नाही आहे, पण संख्या कमी आहे। त्यामुळे ज्या क्वांटिटी आणि क्वालिटीची व्यसनमुक्ती केंद्र असली पाहिजेत ती आपल्याकडे नाहीत। त्यामुळे त्या संदर्भात निश्चितपणे एक धोरण तयार करून अशा प्रकारची योग्य ट्रीटमेंट देणारी आपली केंद्र कशी तयार करता येतील याचा प्रयत्न केला जाईल। खडसे साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे याचा की यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश, प्रामुख्यानं मध्य प्रदेशमध्ये गांजा